श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली कुलस्वामिनी म्हणजेच कुलदेवी कोणती आहे हे प्रत्येकाला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर का तुमची कुलदेवी आई तुळजापूरची देवी असेल तर तिची सेवा नित्य नियमाने आपल्या देवघरामध्ये झालीच पाहिजे। तिचा फोटो किंवा टाक आपल्या घरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर का तुमच्याकडे त्या आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक नसेल तर प्लीज लवकरात लवकर आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो नक्की घ्या आणि दररोज नित्य नियमाने तिची सेवा करा। जर का तुमच्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नसेल तर बऱ्याच अडचणी तुमच्या जीवनामध्ये येत असतात किंवा आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडत नाही, पुत्रप्राप्ती होत नाही किंवा आपलं स्वतःचं घर होत नाही, अशा बऱ्याचशा अडचणी आपल्याला समोर येतात। तर तुम्हाला माहिती आहे का पानघराची एक पूजा केली जाते, ती कशासाठी केली जाते तर घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्ती व्हावी किंवा ज्यांना कोणाला आपली स्वतःचं घर असावा अशी इच्छा वाटत असेल। आता प्रत्येकाला वाटतं की आपलं भाड्याचं घर नसावा, स्वतःचं घर असावा, स्वतःच्या घरामध्ये आपण राहावा, संसार करावा, असं प्रत्येकाची इच्छा असते। जर का तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक पानघराची पूजा करायची आहे, पण ही पूजा तुम्हाला आई तुळजाभवानीच्या मूळ पीठावर जाऊन म्हणजे तुळजापूरमध्ये जाऊन ही पूजा करायची आहे। तर ही पूजा सायंकाळच्या वेळेस केली जाते, कारण आई तुळजाभवानी दिवसभर असंख्य भाविकांना दर्शन देऊन थकलेली असते। तर सायंकाळच्या वेळेमध्ये तिला शुद्रता म्हणजे सायंकाळच्या वेळेमध्ये आई तुळजाभवानी आणि महादेव ह्या दोघांमध्ये सारीपाटाचा खेळ खेळला जातो आणि त्यावेळेस आई तुळजाभवानी आणि भगवंताला शीतलता प्राप्त होण्यासाठी ही पूजा केली जाते। तर त्या पूजेला पानघराची पूजा असं म्हणतात। जी कोणी भक्त आईची ती मनापासून ही पूजा करील, पानघराची पूजा करील, तिची इच्छा नक्कीच आई तुळजाभवानी पूर्ण करते। जर का तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील किंवा तुमचं स्वतःचं घर होत नसेल, काही अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच आई तुळजाभवानीच्या मूळ पीठावर जाऊन तिथे पानघराची पूजा करा। नक्कीच आई तुळजाभवानी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल। त्याचबरोबर आणखीन एक सेवा सुद्धा तुम्ही करू शकता। जर का तुम्हाला पुत्र प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील, आता बरेचसे आपण उपाय सेवा तोडगे देखील करत असतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आलेल्या आहेत किंवा येत आहेत त्या दूर होण्यासाठी आपण हे किंवा स्वार्थासाठी काही तोडगे उपाय देखील आपण करत असतो। पण असंच एक सेवा तुम्हाला करायची आहे, जी का सेवा तुम्ही मनातून करताल तर नक्कीच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे। पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा अतिशय प्रभावी मानली जाते। काय करायचं आहे की आपल्याला माहिती आहे आपलं कुलाचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपलं कितीही तुम्ही कोणत्याही देवाची सेवा केली तरी पण आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताला विसरायचं नसतं। तर आपली कुलदेवीची सेवा करत असताना कुलाचार पाळणं किंवा कुलाचार विधी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस आपल्या इथे म्हणजे परंपरा आलेली आहे की लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो, त्यावेळेस आपण स्थान म्हणून आराध्य देवता, ग्रामदेवता, कुलदेवता यांची पूजा केली जाते। तर पूजा करत असताना ग्रामदेवताला प्रथम स्थान दिलं जातं आणि त्यानंतर आराध्य दैवत कुलदेवताची स्थान आहे। म्हणून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जागरण म्हणजे गोंधळ घालतो किंवा जागरण गोंधळ हा विधी पार पाडत असताना आपल्याला सुवासिनी आपण जीव घालतो। तर त्यावेळेस कुमारिकेला सुद्धा जीव घालायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही 7 सवासनी जीव घालताल तर त्याचबरोबर 7 कुमारिका जीव घालायच्या आहेत, कारण जे निशंक मनाने निस्वार्थाने त्या मुलींना म्हणजेच कुमारिकांना जीव घालायचा आहे तुम्हाला। आणि पौर्णिमेला एका लिंबाच्या झाडाला एक भोपळा अडकवायचा आहे आणि तो भोपळा अडकवीत असताना तुम्हाला जी काही पुत्रप्राप्तीसाठी तुमची इच्छा आहे किंवा तुमची जी काही मनातली इच्छा आहे ते बोलायची आहे। नक्कीच तुमची मनातली इच्छा आई तुळजाभवानी पूर्ण करेल। तर या प्रकारे अतिशय प्रभावी अशा आपल्या कुलस्वामिनीच्या 2 सेवा आहेत, नक्की करा आणि अनुभव घ्या। जर का तुम्हाला ह्या 2 सेवा शक्य होत नसेल तर तुम्ही आई तुळजाभवानीच्या मंदिरात म्हणजे मूळ पीठावर जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ जर एखादं आई तुळजाभवानीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आई तुळजाभवानीला एक पानाचा विडा सुद्धा अर्पण करू शकतात। नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील। त्याचबरोबर आई तुळजाभवानीला लिंबाचा हार घातला जातो, म्हणजे जे लिंब आहेत त्याचा हार घातला जातो, कारण तिला लिंबू हे अतिशय प्रिय आहे। आदिमाय आदिशक्ती असणारे या भगवतीला लिंबाची माळ घातली जाते, त्यामुळे जवळच्या मंदिरात जाऊन
तुम्ही दर पौर्णिमाला किंवा अमावस्याला आई तुळजाभवानीला 21 लिंबाचा हार घालू शकतात. तर नक्कीच तुमच्या मनातली इच्छा आई तुळजाभवानी पूर्ण करेल. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.